श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे फुले कृषीवाहिनी हे रेडिओ केंद्र अर्थात 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपला विषय आहे कार्यालयीन व्यवस्थापन, वेळेचे नियोजन आणि निष्ठा. आणि या विषयाच्या अनुषंगाने आज आपण आपल्या 90.8 FM फुले कृषीवाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री एकनाथ बांगर सर यांना. सर, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार सर. श्रोतेहो, श्री एकनाथ बांगर सर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सहाय्यक कुलसचिव म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण या कार्यालयामध्ये कार्यरत आहेत. आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्या विषयांच्या अनुषंगानं आज आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे जाणून घ्यायला आपल्याला आनंद वाटेल की कार्यालयीन व्यवस्थापन, वेळेचं नियोजन आणि निष्ठा याबाबत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आतापर्यंत केलेल्यामध्ये विशेष म्हणजे त्यांनी कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ऑडिट पॅरामध्ये जो निरंक ऑडिट पॅरा करण्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये जे सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ त्यांनी मोफत मार्गदर्शन आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना करण्यामध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे. तर या समाज माध्यमांच्या युगामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आवर क्वेश्चन आन्सरिंग या माध्यमातून जवळजवळ 500 लिपिक वर्गीय कर्मचारी या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्याला अटॅच आहेत आणि त्या माध्यमातून ते सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. अशा पद्धतीचं ते काम या ठिकाणी केलेले आहेत. आणि जर सध्या बघितलं तर सेव्ह ट्री या माध्यमातून पेपरलेस वर्क याकडे आपण सगळेजण वाटचाल करताना दिसत असतो. तर याच्यामध्ये पत्रव्यवहार अधिष्ठाता कार्यालयाचा जो पत्रव्यवहार आहे तो 10 जिल्ह्यामध्ये या अधिष्ठाता कार्यालयाचं कामकाज चालतं. आणि या पदावरती ते सहाय्यक कुलसचिव म्हणून कार्यरत असताना पेपरलेस वर्कच्या माध्यमातून त्यांचं कार्य करण्याकडे जास्तीत जास्त कल आहे. आणि पटकन सगळ्या लोकांना पटकन मिळण्यासाठी ईमेलच्या माध्यमातून त्यांचा सर्व पत्रव्यवहार या कार्यालयाच्या मार्फत करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. विशेष म्हणजे ते कार्यतत्पर आहेत आणि जलद प्रशासन किंवा गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा त्याच दिवशी त्या कार्याचा निपटारा करण्यामध्ये सुद्धा त्यांचं प्रशासनाच्या कामाची ही हतोटी आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाचं उत्तरदायित्व म्हणून ते विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रावरती वृक्षारोपणाचं काम करत असतात. त्यांना जमेल त्या वेळामध्ये ते वृक्षारोपण करत असतात. नुसतं वृक्षारोपणच करत नाही तर त्या वृक्ष संवर्धनाच्यासाठी सुद्धा त्यांची आवड आहे. आणि दुपारी लंच ब्रेक जो असतो कर्मचाऱ्यांना, दुपारी जेवणाचा वेळ असतो, अशा वेळेमध्ये ते जे काही वृक्षारोपण केले त्या वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी, त्या वृक्षांना पाणी देण्याचं काम सुद्धा बांगर सर करत असतात. अशा पद्धतीचं हे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे श्री एकनाथ बांगर सर, आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत. आणि प्रत्येकालाच आपल्याला सगळ्यांना आपल्या कामामध्ये सुसूत्रता येण्यासाठी आणि सुप्रशासन निर्माण करण्यासाठी कार्यालयीन व्यवस्थापन, वेळेचं नियोजन आणि निष्ठा या विषयावर आपण सविस्तर असं आपण आज बांगर सरांशी चर्चा करणार आहोत. सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठातला आपला प्रवास कसा झाला सर, काय सांगता येईल? नमस्कार सर, पुन्हा एकदा या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अतिशय मला आनंद वाटतो सांगायला की सन 2002 या वर्षामध्ये मी सरळ सेवेने वरिष्ठ लिपिक या पदावर कृषी महाविद्यालय धुळे अंतर्गत शेतीशाळा धुळे या ठिकाणी प्रथमतः सेवेत हजर झालो. आणि या सेवेत हजर झाल्यानंतर सर सांगायला मला आवडेल की मला या कार्यालयीन कामाचा कुठलाही अनुभव नव्हता. मी त्यापूर्वी मुलांचे शैक्षणिक क्लासेस घेत होतो एक 10 वर्षाच्या आसपास. आणि या विद्यापीठामध्ये एक सकारात्मक गोष्ट झाली की मी अर्ज केला आणि केवळ परीक्षा झाली आणि या परीक्षेच्या आधारे, अगदी गुणवत्तेच्या आधारे या विद्यापीठात माझी निवड झाली. वास्तविक असं काही घडू शकतं त्या जमान्यात हे मी विसरूनच गेलो होतो. कारण सगळीकडं माझं ॲक्च्युअल BSc BEd शिक्षण झालेलं आहे. आणि असं शिक्षण होऊनसुद्धा समाजामध्ये जेव्हा आपण नोकरी शोधायला जात होतो तर त्या ठिकाणी पैसा आणि वसिला ह्या 2 गोष्टी वारंवार मला फेस कराव्या लागत होत्या. आणि म्हणून मी सोडून दिलं होतं की आता नोकरी लागेल. आणि म्हणून मी मुलांना 5वी ते 10वी शिकवण्याचं काम करत होतो. अतिशय आनंदाने काम करत होतो. परंतु चला आपण अर्जही करू, थोडंसं आपल्याला अभ्यासात राहता येईल म्हणून मी आपल्या विद्यापीठाची जाहिरात निघाल्यानंतर अर्ज केला. आणि पुन्हा रिपीट करेल की या विद्यापीठाच्या अतिशय चांगल्या प्रक्रियेतून, केवळ परीक्षेमधून आणि मुलाखतीमधून गुणवत्तेनुसार माझी निवड झाली आणि खूप मला आनंद वाटला. मी जेव्हा शेतीशाळा धुळे या ठिकाणी हजर झालो त्या ठिकाणी मला
त्या प्राचार्यांनी विचारलं की तुम्हाला कार्यालयीन कामाचा काही अनुभव आहे का? तर मी म्हटलं सर कार्यालयीन कामाचा काहीच माहीत नाही. तर ते म्हणे मग काय आता आम्हाला प्रशासनाने कोरी पाटी दिली. परंतु मी एक महिन्याभरामध्ये सर्व प्रकारचे, कारण शेतीशाळा म्हणजे छोटं युनिट, त्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारची कामं करावं लागतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश असतील, त्यानंतर परीक्षा असतील, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवेचं सर्व रेकॉर्ड ठेवणे, त्यानंतर पगार बिल बनवणे, म्हणजे एकाच व्यक्तीला अनेक कामं करावी लागतात. ही सर्व कामे, कॅशबुक लिहिणे, ही सर्व कामे मी अतिशय इतरांना विचारून शिकून घेतले. आणि एकच महिन्यानी जे आम्हाला प्राचार्य होते त्यांनी सांगितलं की तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हे अंमलात आणलं आणि मी आता समाधानी आहे, या कामामध्ये प्रगल्भ झाल्या आहेत आणि मला तुमच्याबद्दल अभिमान आहे. अगदी निश्चितपणे तुमचं खूप खूप अभिनंदन की महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एक देशातलं अग्रगण्य कृषी विद्यापीठ म्हणून नावाजलं जातं आणि विद्यापीठाच्या पारदर्शक प्रशासनाचा भाग म्हणून एक पारदर्शक व्यक्ती त्या ठिकाणी निवड झाली, ही अतिशय सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. माझी विनंतीने बदली या कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात झाली आणि डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी मी हजर झालो. त्यावेळेस मला विद्याशाखेचे काम देण्यात आलेले होते. तर त्या ठिकाणी जेव्हा मी हजर झालो त्यावेळेस त्या ठिकाणी अतिशय अनुभवी व्यक्ती श्री लखोटे साहेब सहाय्यक अधीक्षक म्हणून कार्यरत होते आणि त्यांची सेवानिवृत्ती केवळ 6 महिन्यावर आली होती. आणि म्हणून अकॅडमिक हे सर्वकालीन काम चालणारं, रात्रंदिवस काम चालणारं काम असल्यामुळे इतर कोणताही कर्मचारी ते काम ॲक्सेप्ट करायला, स्वीकारायला तयार नव्हता. म्हणजे कार्यालय प्रमुखांनी ऑर्डरसुद्धा काढल्या होत्या, परंतु त्यांना माहीत होतं की हे कसंही परीक्षा सुट्टीच्या दिवशी सुद्धा घ्यावं लागतात, विद्यार्थ्यांचे सारखे कामं चालू राहतात, त्यामुळं पूर्ण वेळ माणूस एंगेज राहतो. परंतु पूर्वीचं माझं काय होतं की विद्यार्थ्यांना शिकवण्याची एक हे असल्यामुळं आणि BSc BEd असल्यामुळं मला तर उलट आनंद वाटला की हे विद्यार्थ्याच्या संबंधित काम आपल्याला करायचं आहे. आणि मग मला अगदी 2-3 महिने त्या लखोटे सरांकडून शिकायला मिळालं त्यावेळेस. कारण सेवानिवृत्तीच्या वेळेस माणूस रजा घेत राहतो, त्यामुळं मग त्यांनाही बी फ्री वाटलं थोडंसं मी आल्यामुळं. आणि मी जवळपास 11 वर्ष तिथं विद्याशाखेत काम केलं. विद्याशाखेत काम करत असताना अतिशय म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना, सर्व शिक्षकांना मान सन्मान देऊन आणि अगदी काम करायचं जर म्हटलं सर तर कसं यशस्वी करायचं की वरिष्ठांना जेवढा मान आहे तितकाच कनिष्ठांना पण द्यावा लागतो. आपल्या हाताखाली शिपाई कर्मचाऱ्यांना सुद्धा मान दिला तर ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. उदाहरणार्थ पेपरचे गठ्ठे व्हावं लागतात आपल्याला परीक्षा संपल्यावर, तर मी त्यांना ते पेपरचे गठ्ठे उचलू लागायचो. 10 गठ्ठे असतील तर 9 गठ्ठे ते घेऊन गेले खाली, तर 10वा गठ्ठा मी स्वतः उचलून घेऊन जायचो की जो सर्वसाधारण 25 ते 40 किलो वजनाचा असायचा. त्यानंतर ते पेपर देऊन आल्यानंतर 2 चक्रा झाल्या समजा, थकले ते, तर मी त्यांना फारसे नाही पण 10-20 रुपये माझ्या खिशातून द्यायचो आणि चहा प्या म्हणायचो. ते म्हणायचे की हे आमचं कामच आहे. नाही पण आता तुम्ही माझ्या शब्दाखातर केलं आहे, त्यामुळं हे अतिशय चांगल्या आनंदाने काम करायचे. म्हणजे ज्यावेळेस माझी तिथून बदली झाली त्यावेळेस तिथल्या सहयोगी अधिष्ठातांनी निरोप देताना असं म्हटलं होतं की कदाचित एखादं काम मी सांगितलं तरी ते वेळेवर होत नाही, परंतु बांगर साहेबांनी सांगितलं तर ते लवकर वेळेवर होतं. त्या कामाचं मला खूप समाधान वाटलं आणि प्रत्येक विद्यार्थी माझ्याच घरातला विद्यार्थी, माझाच भाऊबंदी अशा प्रकारे काम केलं. त्यामुळे विद्यार्थ्यामध्ये सुद्धा मी प्रिय झालो. त्यामुळं मला बांगर सरच म्हणायचे. मी जरी लिपिकवर्गीय आहे तर आजही, आणि ते सर्व विद्यार्थी बांगर सरच म्हणायचे. आणि मग मला वाटायचं कुठंतरी आपलं शिक्षण BSc BEd झालेलं आहे, त्याचा आपल्याला इथं उपयोग होतो आणि खरंच वाया जात नाही. जरी मी ह्या प्रवाहात आलेला असलो तरी मॅनेजमेंट कसं काम करायचं काय त्याचा मला फायदाच झाला. सर, सध्या आपण सहाय्यक कुलसचिव म्हणून कार्यरत आहात, तर नेमकं आपल्या कामाचं स्वरूप कसं आहे सर, काय करताय? तर आता अधिष्ठाता कार्यालयात मी सुरुवातीला पुण्याहून जेव्हा बदली होऊन आलो त्यावेळेस कार्यालय अधीक्षक या पदावर होतो आणि मग 1 वर्षांनी माझी सहाय्यक कुलसचिव या पदावर पदोन्नती झाली. तर मग पदोन्नती झाल्यानंतर आमच्या कार्यालयाचे जे प्रमुख असतात, अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण, ते नियंत्रणाधिकारी असतात आणि त्यांना जे सर्व काम करून घ्यायचं असतं ते माझ्या मार्फत आणि माझ्या अंतर्गत जे कर्मचारी आहेत यांच्यामार्फत करून घ्यायचं असतं. आणि हे काम करून घेताना मग मला माझे कौशल्य वापरावं लागले की कोणतंही काम करताना आपले जे कर्मचारी आहेत त्यांना विश्वासात घेणे, त्यांची एनर्जी लेवल वाढवणे आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता कशी येईल याचा प्रयत्न करणे. अगदी निश्चितपणे आपण म्हटलात की सकारात्मक प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय सर सांगता येईल? सकारात्मक प्रवृत्तीचा सातत्यानं आपण उल्लेख करतात ही, तर ही सकारात्मक प्रवृत्ती कर्मचाऱ्यांच्यामध्ये असेल किंवा व्यक्तीमध्ये असेल तर हे नेमकं काय आहे, नेमकं काय कसे? एक सर उदाहरण देईल की आमचे जे लिपिकवर्गीय कर्मचारी असतात
पूर्वी आता खूप चांगला बदल झालेला आहे. आताचे कर्मचारी बऱ्यापैकी सकारात्मक आहेत. परंतु पूर्वी असं जाणवायचं की कोणीतरी शिक्षक यायचे, प्राध्यापक यायचे आणि त्यांच्याकडं पाहून आणि त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्यांना मिळणारा स्वागत सत्कार पाहून त्यांच्यामध्ये एक कुठंतरी न्यूनगंडाची भावना तयार व्हायची की विद्यापीठात आपण काय आहे, काहीच नाही आहे, जे चालतं ते सर्व प्राध्यापकांचंच चालतं, आपल्याला कोण विचारतं, म्हणजे हे न्यूनगंड तयार होणे. तर मी प्रत्येकाला सांगितलं, म्हणजे जेवढ्यांना सांगता येईल तेवढ्याला, की आपण सुद्धा आपल्याला जे नेमून दिलेलं काम आहे ते जर चांगल्या प्रकारे केलं तर आपण सुद्धा आपला लौकिक निर्माण करू शकतो. जसं आता आपण चवई सर एक्सटेन्शन या क्षेत्रात डॉक्टर आहेत, निष्णात आहेत, तसे तुम्हाला जर एखाद्या कर्मचाऱ्याकडं जर इस्टॅब्लिशमेंट हा भाग दिला, सेवा पुस्तक हा जर भाग दिला आणि जर तुम्ही त्याच्यात परिपूर्णतेने काम केलं तर तुम्हाला तेवढीच निष्ठा बाकीच्यांकडून प्राप्त होईल. आणि मग हे असं सांगितल्यानंतर त्यांच्यामध्ये काम करण्याची किंवा आपण सुद्धा काहीतरी आहोत या सिस्टीमचा ही धारणा तयार झाली. आणि मग जेव्हा अशी धारणा तयार होते त्यालाच पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात. आणि मग माणूस पॉझिटिव्ह थिंकिंग असल्यानंतर त्याला नेमून दिलेलं काम दुप्पट वेगाने निश्चितपणे करू शकतो. अगदी. पण सर्वसाधारणपणे एखादा कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल याच्यामध्ये सकारात्मक प्रवृत्ती निर्माण करणं हे फार आव्हानात्मक असतं. हे नेमकंच गुण तुमच्यामध्ये कसे आले आणि हे तुम्ही कसं इम्प्लिमेंट करताय? सर, मी यासाठी स्वतःपासून सुरुवात केली. म्हणजे उदाहरण असं सांगायचं म्हटलं तर कर्मचाऱ्याची जर काही चूक झाली, आता माणूस म्हटल्यानंतर चूक होणार, माझी पण होती, ते काय, आणि चुकातूनच माणूस पुढं जातो. फक्त या ठिकाणी मला असं सांगायला वाटेल की चुका करणं हे काही चूक नाही जीवनात, परंतु चुका करून काहीतरी सुधारणं ही एक चांगली गोष्ट आहे. आणि झालेली चूक पुन्हा रिपीट न करणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तर कर्मचाऱ्यांच्या जर चुका झाला तर पूर्वी काय व्हायचं की अधिकारी त्यांना खडसावून बोलायची, हे असं कसं काय झालं, ते कसं काय झालं, आणि इतरांसमोर बाकीच्यांसमोर मुद्दाम त्याला बोलायचे. पण मी तसं करत नाही सर. त्याचं कर्मचाऱ्याचं काही चुकलं असेल तर त्याला एकट्याला बोलून घेतो, बाकी कोणी असेल तर त्यांना म्हणतो आपण थोडं बाहेर थांबा, आणि त्यांना मी सांगतो की हे 10 गोष्टी आपण केल्यात, याच्यातल्या आहे ना 8 गोष्टी खूप चांगल्या झाल्यात आणि इतक्या चांगल्या आहेत की ते तुमचं नाव होईल भविष्यात तुम्ही याला सातत्य ठेवलं तर. फक्त याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी सुधारणेला व्हावे. हे थोडंसं चुकलं आहे, परंतु याच्यात आपल्याला बदल करता येईल. आणि म्हणून मी त्यांना असं सांगायचो की त्यांच्या सकारात्मक बाबी जास्त सांगायचो, नकारात्मक बाबीला कमी फोकस करायचो. आणि मग त्यांना वाटायचं की आपल्याला हे चांगलं समजून सांगतात. म्हणून मग मला कर्मचारी नंतर म्हणायला लागले की सर, तुमच्या अंतर्गत काम करायला आम्हाला कोणत्याही प्रकारचं ताण तणाव प्रेशर निर्माण होत नाही आणि आम्ही आत्मविश्वासाने काम करू शकतो. हेच मी सकारात्मक भाव त्यांच्या निर्माण केले आणि आजही आमच्या कार्यालयात सर्व कर्मचारी कोणत्याही टेन्शनशिवाय अतिशय सकारात्मकतेने काम करतात. खूप छान. सर, आज विद्यापीठाचं जर कार्यभार बघितलं तर जवळजवळ 10 जिल्ह्याचा पसार आहे आणि आपला कार्यकाल बघितलं तर जवळजवळ 21 वर्षाचा तुम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. हे सगळं करत असताना कर्मचाऱ्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणं, त्यांच्याकडनं काम करून घेणं हे फार चॅलेंजिंग आहे. हे करत असताना कर्मचाऱ्यांच्यामध्ये सकारात्मक गुण निर्माण करत असताना असा एखादा प्रसंग आपल्याला सांगता येईल? सर, कधी कधी काय असतं की सर्वांनाच आपण बदलू शकत नाही. म्हणजे आपल्या हाताखाली जर समजा 10 कर्मचारी असेल तर आपल्याला यश येतं 9 कर्मचाऱ्यांना बदलणं. परंतु एखादा असतो की मी इतका हुशार आहे आणि मला चालले शिकवायला, तर मग अशा वेळेस काय करावं लागतं की आपणच सकारात्मक बनायचं की 10 पैकी 9 आपलं ऐकतायत ना, मग आपण त्यांना प्रोत्साहन द्यायचं. आणि जो थोडंसं दुर्लक्ष करतोय तर आपण जे जगात म्हणतो ना आज हाताची 5ही बोटे सारखी नसतात, त्या प्रकारे आपण थोडंसं सोडून द्यायचं. कारण सर्वच प्रश्न सोडवणे हे काही माणसाला शक्य नसतं. काही प्रश्न सोडून दिल्याने पण सुटतात. त्याच्यामुळं त्याच कर्मचाऱ्याला काही दिवसांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडंसं हँडल करायचं, त्याला त्याच्या आनंदात सहभागी व्हायचं किंवा त्याच्या घरी एखाद्या वेळेस काही कार्यक्रमाला जाऊन यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला असं आपुलकीची भावना तयार होते. आणि शक्यतो आपण काय करतो, समजून सांगतो, कोणाविषयी कोणाला टिप्पणी वगैरे शक्यतो देण्याची वेळ येणार नाही. शक्यतो कर्मचाऱ्यांना ही गोष्ट वाईट वाटते की जरी चुकलं आणि आपण त्याला काही टिप्पणी वगैरे दिली, खुलासा मागितला, तर मग तो तिथून पुढं कायमच थोडासा क्रॉसमध्ये किंवा वेगळ्या निगेटिव्ह विचाराकडे जातो. तर तशी वेळ न येऊ देता आपण शब्दानेच आणि गोड बोलून आणि घरातल्या व्यक्तीप्रमाणे जर त्याला सांगितलं तर ते शक्य होतं, असं माझं मत आहे. बरोबर. सर, आपला जवळजवळ महात्मा फुले कृषी विद्यापीठातला जवळजवळ 21 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव बघता आपण बऱ्याच ठिकाणी चांगलं कर्मचाऱ्यांच्या सोबत काम केलेलं आहे. पण कर्मचाऱ्यांच्यामध्ये सकारात्मक गुण निर्माण करायचं असेल, विकसित करायचं असेल तर याबाबत काही आपले अविस्मरणीय असे काही प्रसंग सांगता येतील का?
सर, यापूर्वी विद्यापीठामध्ये कुलसचिव कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात असायचे. सध्यासुद्धा चालू असतात. तर 2003 सालची एक गोष्ट आहे की ज्यावेळेस कुलसचिव म्हणून या विद्यापीठात पारदेसाहेब कुलसचिव कार्यरत होते. त्यावेळेस प्रशिक्षण आयोजित केलं होतं कर्मचाऱ्यांसाठी. त्याच्यामध्ये सर्व बाबी होत्या. त्यानंतर वेतन देयके, कॅशबुक, जे काही वेळ लागतं आहे कार्यालयीन कामामध्ये आपल्याला गरज. तर त्यावेळेस काही कर्मचारी असे उत्साहाने आले होते की मला ते एकच काम शिकायचं आहे. म्हणजे एखादा पगार बिल बनवत असेल तर त्याला असं वाटायचं की मी तेवढंच लेक्चर करेन. एखादा आस्थापना बाप पाहत असेल तर त्याला वाटायचं मी तेवढंच करेल. मग त्याला असं वाटत होतं की मला आयुष्यभर तेच काम करायचं का. हे त्यावेळेस कुलसचिव साहेबांनी ओळखलं आणि मग ती चलबिचल काही लोक आत जायचे, बाहेर जायचे. त्यांना लक्षात आलं की ह्या कामाकडे, ह्या प्रशिक्षणाकडे ते लक्ष देत. म्हणून त्यांनी सांगितलं की हे कृषी विद्यापीठ आहे. या कृषी विद्यापीठामध्ये आपण पाहतो शिक्षक हे आचार्यपदवी मिळवतात. ठराविक त्या तंत्रज्ञानामध्ये, ज्ञानामध्ये ते PhD मिळवतात. परंतु ह्या आपल्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना आमचं सांगणं आहे की तुम्ही काही PhD मिळवू नका कोणत्या क्षेत्रात, कारण आपल्याला एकच काम आयुष्यभर तुमच्याकडून करून घ्यायचं नाही. तर जसे क्रिकेटमध्ये काही खेळाडू ऑलराऊंडर असतात, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग, त्याप्रमाणे आपण सर्व कर्मचाऱ्यांनी सर्वच कामं शिकणं आवश्यक आहे. नाहीतर मग माझा एक वाईट अनुभव आहे म्हटले की एक कर्मचारी वरिष्ठ लिपिकवरून सहाय्यक अधीक्षक झाला तरी तो म्हणायचा की मला इनवर्ड आणि आउटवर्ड एवढंच काम द्या. तर असं नाही. मला पण या ठिकाणी सांगावंसं वाटेल की आपण स्वतःहून जर एकच काम अनेक वर्ष करत असेल तर मग आपल्याला नवीन शिकायचं काही राहतच नाही. त्यामुळे स्वतःहून कार्यालय प्रमुखाला विनंती करा की मला काम बदलून द्या, म्हणजे मला शिकायला मिळेल. नाहीच तसं झालं तर मग कमीत कमी आपले जे इतर जोडीदार आहेत, समजा एखादा दुसरा माझा मित्र आस्थापनेचं काम बघतोय, मी पगार बिलाचं काम बघतोय, तर एकमेकांना मदत करा. म्हणजे काय होईल, त्याला आपलं काम माहीत होईल आणि त्याचं काम आपल्याला माहीत होईल. असं जर केलं तर कार्यालय प्रमुखाला सुद्धा ते सोपं जातं. एखादा कर्मचारी काही आजारी पडला, काही झालं आणि आपल्याला अचानक ते काम पूर्ण करून घ्यायचंय तर इतर कर्मचाऱ्यांकडून ते काम करून घेतं आणि याला आपण टीम वर्क म्हणतो सर. अगदी. आम्ही आमच्या कार्यालयामध्ये ही जी प्रेरणा आहे टीमवर्कची ती अतिशय चांगल्या प्रकारे रुजवलेली. एक 5च कर्मचारी आहेत आमच्याकडे, परंतु कोणताही कर्मचारी कोणत्याही कारणासाठी किती दिवस रजेवर असला तर आमच्या कार्यालयाचं काहीच अडून पडत नाही, कारण आम्ही इतर माणसं त्याच्या कामात मदतीला देऊन तयार केलेले आहेत आणि त्याला पण सांगितलेलं आहे की तुला पण फायदेशीर आहे. कसं, तो घरी गेला आणि आपण जर त्याला कामानिमित्त वारंवार फोन करत राहिलो तर त्याच्या पण म्हणजे मानसिकता खराब होती. तो म्हणतो मी काय सुट्टी घेऊ का नको का काय. त्यामुळे खूपच गरज झाली तर करावा लागतो, परंतु काम म्हणून आम्ही इतरांकडून करून घेतो. हे टीमवर्क आम्ही चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे आणि मी इतर कार्यालयामध्ये माझ्यासारखे सहाय्यक कुलसचिव, कार्यालय अधीक्षक जे असतील त्यांना सुद्धा हे सांगेल की तुम्ही एका कर्मचाऱ्याकडून एकच काम वर्षानुवर्ष करून घेऊ नका, तर त्याला इतरांच्या कामात मदत करायला लागा, दुसरे त्याच्या कामात मदत करतील, जेणेकरून आपले कर्मचारी ऑलराऊंडर होतील. अगदी निश्चितपणे श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण श्री एकनाथ बांगर सर, सहाय्यक कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांना ऐकत आहात. आणि जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातले बरेच श्रोते या संदर्भातनं काम करत असतात. अनेक कार्यालय आहेत, या कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं कामकाज चालू असतं. आणि आज आपला विषय नेमका कार्यालयीन व्यवस्थापन आहे. सर, या विषयाच्या अनुषंगानं कार्यालयीन व्यवस्थापन म्हणजे नेमकंच काय सांगायचं, सर्व कर्मचारी आपल्याला ऐकतायत. सर, आता कार्यालयात आपण आपला जवळपास 8 तास वेळ देत असतो, तर आणि त्या 8 तासाचा आपल्याला पगार पण मिळत असतो. जर आपण विचार करा सर की आपण इतर क्षेत्रात जर गेलो, जे मजूर असतात त्यांना प्रत्येक वेळेला कोणताही वेळ असो कामात राहावं लागतं. अगदी पाणी प्यायची सुद्धा लवकर सुट्टी भेटत नाही. म्हणजे त्यांचा जो अधिकारी, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याला असं वाटत असतं की प्रत्येक तासात काहीतरी काम झालं पाहिजे. तसं आपली पण भावना असायला पाहिजे की आपण 8 तास काम करतो, तर आपण 8 तासामध्ये आपल्याकडे आलेलं काम हे आपण कशा प्रकारे पूर्ण करत आहोत. आपल्याकडे 4 स्वरूपाचे जर कामं आले तर त्या कामामध्ये सर्वच कामं सारखे नसतात. काही थोडेसे काठिण्य पातळीचे असतात, काही सर्वसाधारण सोपे असतात, काही मध्यम असतात. तर आपण काय करायचं नियोजन, तर आपण आल्याबरोबर अतिशय उत्साही असतो. त्यामुळं आपल्याला जे काम थोडंसं अवघड आहे ते सुरुवातीला करून मोकळं व्हायचं.
बरं. म्हणजे मग आपल्या डोक्यावरचा जो टेन्शन असतो ते काम पूर्ण करण्याचा तो निघून जातो बरं. आणि त्याच्यामुळं बाकीचे कामं जसे आपल्याला पुढचा वेळ असेल तसे करता येतात. बरोबर. जसं उदाहरण सांगेल मी की आपण सायकल चालवतो आहोत आणि चढायला जाताना आपल्याला वाटतं की डोंगर चढून जायचं आहे, तसंच हे अवघड काम आधी आपण करायचं आणि मग एकदा शिखरावर गेलो की खाली येताना मग आपल्याला सायकलिंग करणं किंवा चालणं सोपं जातं. त्या पद्धतीने आपलं हे पण काम सोपं जातं. म्हणून कोणतंही काम करताना प्रायोरिटी त्याला कोणत्या प्राधान्य वेळेला क्रम आधी ठरवणं. करायचं, कधी मधी करायचं, कधी नंतर करायचं. जसे विद्यार्थी अभ्यास करताना कॉलेजमध्ये जो अवघड विषय तो पटकन आधी घेतात आणि नंतर कंटाळा आल्यानंतर सोपा विषय घेतात. ते तत्व इथं पण लागू पडतं. आणि आपण प्राईम टाईम जे आता आपण पाहतो कोणताही टी व्हीवाल्यांचा कसं संध्याकाळी बातम्याचा, तसा आपला सकाळचा प्राईम टाईम आहे ना, तो आपण योग्य कारणासाठी जर घालवला तर आपला दिवसभर आपला वेळ चांगला जातो आणि आपण दिलेलं काम वेळेत करू शकतो. काय असतं की आपण सकाळीच जर आल्याबरोबरच की आपण मोबाईल पाहत बसलो किंवा चहाला गेलो, काही झालं तर 2 तास जर गेले तर मग आपल्याला साहजिकच पुढचे काम करायला वेळ कमी भेटतो, मग तणाव निर्माण होतो. तर असं होऊ नये म्हणून आपण जसं टाईम टेबल असतं शाळेचं की पहिला तास ह्या विषयाचा, दुसरा तास ह्या विषयाचा, तसं आपण नियोजन केलं पाहिजे. म्हणजे कोणतंही काम करताना असं डायरेक्ट कामाला सुरुवात नाही करायची. त्याच्यामुळं काय होतं, डायरेक्ट केली तर ते मधीच चुका होतात आणि मग तुम्ही जर सुरुवातीलाच ते काम चांगलं केलं असतं शांत चित्ताने तर ते वेळेत झालं असतं. ते घाईचं काम तुम्हाला आता लवकर करण्याऐवजी उशीर लागू शकतो. आणि हे सर्व कामं करताना मी सर्वांना विनंती करेल की जे असं म्हणतात ना की कल का काम आज करो आज का अभी, तशीच आपली प्रवृत्ती पाहिजे की आपल्याला आलेलं काम ते संपवलंच पाहिजे. आणि मी सर माझी सवय ठेवलेली म्हणजे मला किती काम एका दिवशी आलं तर मी माझ्या कामाचं स्पीड वाढवतो आणि ते काम शक्यतो 99% त्याच दिवशी पूर्ण करतो. त्याचा मला असा फायदा होतो की घरी झाल्यानंतर ऑफिसचं कोणताही ताणतणाव नसतो. त्यामुळं हे वेळेचं नियोजन करतो. आणि जर एखाद्या वेळेस काम कमी असेल तर मग आपलं इतर वाचन करता येतं. म्हणजे शासन निर्णय असतील, काही आपली रजाविषयक पुस्तकं असतील, याच्यातून आपल्याला काही वाचन करून आपलं ज्ञान वाढवता येतं. म्हणजे वेळेचं नियोजन प्रत्येक ठिकाणी करावं लागतं म्हणजे आपल्याला ताणतणाव निर्माण होत नाही. अगदी श्रोते हो, खऱ्या अर्थानं वेळेचं नियोजन हेच सूत्र तुमच्या कार्यालयीन व्यवस्थापनाचं आहे, हेच बांगर सरांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळे वेळेचं नियोजन जे आपल्याला वेळ असेल त्या वेळेचं प्रत्येक तासाचं नियोजन करणं हे अपेक्षित आपल्याला आहे. तर हे करत असताना सर काही आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीसुद्धा आपल्याला कर्मचाऱ्यांना जोपासाव्या अशा सुद्धा वाटत असतात. दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण काही अशी वेगळी कामं करायला पाहिजे किंवा त्याविषयीसुद्धा आपला आवड जोपासायला पाहिजे. सर काय सांगता येईल? सर तसं पाहिलं तर असं म्हणतात की ज्याला कोणताच छंद नाही तो वेडा माणूस आहे. या जीवनामध्ये माणसाने आनंदी जगण्यासाठी कोणता ना कोणता छंद बाळगला पाहिजे. तर आपल्या कला तर जोपासल्याच पाहिजेत, परंतु आपण कार्यालयीन वेळेत असताना आपली प्रायोरिटी काय आहे की आपण त्या वेळेचा पगार घेतोय आणि वरिष्ठाकडून सुद्धा आपल्याला अपेक्षा आहेत. आणि ह्या अपेक्षा कोणाच्या काय आहेत यापेक्षा आपण ज्या संस्थेत काम करतो ती संस्थेविषयी आपल्याला खूप अभिमान पाहिजे. आपल्यामुळं संस्थेला कोणत्याही प्रकारे म्हणजे खाली पाहण्याची वेळ येऊ नये, अशी वेळ कधीच आणू नये म्हणून आपण सजग राहिलं पाहिजे. आणि मग आपल्याला जर काम मी सांगितलं टाईम मॅनेजमेंट, तर आपण जर आपल्याला 8 तासापैकी आपलं काम जर 7 तासात पूर्ण केलं तर मग आपल्याला तुम्हाला तुमच्या इतर छंद जोपासण्याला वेळ मिळतोच. असं कोणता अधिकारी म्हणणार नाही की हे काम बाकी आणि तू दुसरं काय करतो. तर आपल्याला सांगता आलं सर मी माझं हे काम पूर्ण केलेलं आहे, आता मी माझं हे वाचन करत आहे किंवा माझं हे छंद आहे. तर शक्यतो अशी वेळ येत नाही. आता तुम्ही सुद्धा अधिकारी आहात त्यामुळे तुमचा प्रत्येक अधिकाऱ्याच्या तोंडातून एक शब्द मी नेहमी ऐकतो की व्यक्ती कसा आहे त्याच्यापेक्षा तो कामात कसा आहे. काम ही त्याची ओळख असते आणि त्यांनी जर काम वेळच्या वेळी केलं तर त्याच्यावर तुम्हाला CCTV वॉच लावण्याची आवश्यकताच नाही आहे. त्यामुळं हे आपलं वेळच्या वेळी करा आणि इतर वेळेत आपलं मॅनेजमेंट करा. तसं शासनाने आपल्याला 8च तास सेवा बांधून ठेवलेली, इतर वेळ तर आपलाच आहे. शिवाय महाराष्ट्र शासनाने आपल्याला एक अतिशय चांगला निर्णय की 5 दिवसाचा आठवडा केलेला आहे. किती समाधानी आहे सर आपण. मी तर बऱ्याच वेळा सांगतो की समाधान म्हणजे सर्वात चांगलं आहे, कारण याच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंगच्या अनुषंगाने एवढं जर 500 रुपये रोज मिळवायचा असला, इतर कर्मचारी बघतो आपण खूप कष्ट आहेत सर. आता हे बांधकाम व्यावसायिक बघा, शेतात काम करणारे बघा, तर त्या मानाने आपल्याला जो पगार तो सन्मानजनक आहे आणि म्हणून त्या सन्मानजनकचं कामसुद्धा सन्मानजनक पाहिजे. मग बाकी आपल्याला शासनाने वेळ दिलेलाच आहे ना, कार्यालयीन वेळेनंतर, कार्यालयीन वेळेपूर्वी, सुट्टी. त्याच्यामुळे आपले छंद जोपासा. मला पण एक छंद आहे सर,
मला आहे ना माझं ज्ञान म्हणजे इतरांना सांगायला आवडतं. व्हेरी गुड. म्हणजे जे आपण सुरुवातीला सांगितलं मी व्हॉट्सॲप ग्रुप चालू केलेला आहे. तर मग मी काय करतो की माझं काम एकदा आटोक्यात आलं, मला थोडा वेळ असला की मग माझ्या ग्रुप त्या करण्यामागे असा हेतू आहे सर. पूर्वी काय व्हायचं मलाच म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण, मला काही अडचण आली तर मी कोणाला तरी व्यक्तींना विचारायचो, अधिकाऱ्यांना वगैरे, तर काही चांगलं सांगायचे काही सांगायचे नाही. मग मी असा विचार केला की आपण मध्यवर्ती परिसरात आहेत तरी आपल्याला काही अडचणी येतात. आणि काय होतं त्यावेळेस नुसतं सांगितलं 2 व्यक्तींना सांगितलं आणि त्यांनी जर चुकीचं सांगितलं आणि ते आपण 100% खरंय मानलं वहीत आपल्या फाईलमध्ये, तर भविष्यकाळात ती चूक ठरू शकते. त्यावेळेस आपण म्हणू शकत नाही की त्या व्यक्तीने सांगितलं म्हणून मी लिहिलं. आपली जबाबदारी आहे ती शहानिशा करण्याची. तर ते माध्यम नव्हतं म्हणून मी काय केलं की सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी म्हणजे क्लार्कपासून म्हणजे असिस्टंट रजिस्ट्रार ते सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी येतात, त्यांना ते प्रत्यक्ष काम करावं लागतं मिनिस्ट्रियल केडरचं. आणि म्हणून त्यांना ज्या काही अडचणी येतात वेळोवेळी त्या पटकन कशा निराकरण होतील त्यासाठी आता मग सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरला, व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला, त्याला नाव दिलं आवर क्वेश्चन ॲन्सर. सुरुवातीला मला थोडासा वाईट अनुभव आला की त्याच्यात दुसरे वाढदिवसाच्या शुभेच्छा, इतर काही मनोरंजन. मग मी त्यांना सांगितलं की हा ग्रुप आपला उद्देश काय आहे, कार्यालयीन कामात आपल्याला ज्ञान मिळावं, शंका समाधान व्हावं किंवा अद्ययावत नॉलेज आपल्याला मिळावं. मग सर्वांना ते विनंती करून आणि जर एखादं ऐकत नसेल तर मग त्यांनी जर अवांतर टाकलं तर मग ते डिलीट करायचं आणि त्याला काही दिवस ग्रुपच्या बाहेर काढायचं, परत काही दिवसांनी ॲड करायचं. अशा प्रकारे आज रोजी ना 500 लोक आहेत परंतु अवांतर अजिबात नाही आहे. मग उदाहरण एक सांगेल सर, मला पण अडचण येते की एखादं समजा तुमच्यासारख्याने विचारलं, आता आजच सकाळी एकाने विचारलं की आपल्याला रजा ज्या धरल्या जातात पूर्वी 300 धरल्या की त्याच्या पुढं काही ॲड करत नसायचे. तर 1 जानेवारीला आपण 15 दिवस त्यामध्ये जमा करतो. पूर्वी 300 असेल तर आपण 300 अधिक 15 बरोबर 300च घ्यायचो. परंतु मध्ये आपल्याला लेखा आक्षेप निघाला आणि त्यांनी ऑडिटरनी सांगितलं की तसं नका करू, 300 अधिक 15 लिहा आणि मग जर त्या कर्मचाऱ्यांनी जानेवारी ते जुलैमध्ये 10 दिवस घेतली तर आधी वर्षातून वजा करा आणि मग 300तून वजा करा. तर हा निर्णय आज एका शिक्षकाला लागत होता. तर त्यांनी मला फोन केला, ते म्हणे मी 2-3 ठिकाणी विचारलं पण मला मिळालं नाही. मी लगेच ग्रुपवर टाकलं की असं असं पाहिजे निर्णय. 10च मिनिटांनी त्याच्यात लगेच ग्रुपमध्ये तो शासन निर्णय मिळाला. म्हणजे पटकन कोणालाही ते मिळतं. किंवा आता विद्यापीठ परिपत्रक आदेश निघतात ना सर, पूर्वी माहीत होत नसायचे किंवा कार्यालयीन मेलवर जर आला तर त्याचा पासवर्ड नसतो ना आपल्या कर्मचाऱ्याकडे. तर मग ते मी काय करतो व्हॉट्सॲपवर पण टाकते ते सर्क्युलर विद्यापीठाच्या वतीने, चला विद्यापीठाचं काम पोहोचावं, पटकन संदेश मिळावा, मग ते टाकतो. मग सर्व कर्मचारी बघतात, त्यांची लगेच मानसिकता तयार होती की उद्या आपल्याला ही माहिती द्यायची. तर हे सर्व कार्यालयीन म्हणजे GR असतील किंवा काही उदाहरणं असतील सोडवलेले किंवा एखादा नमुना असेल सेवा पुस्तकामध्ये एंट्री कशी घ्यायची किंवा कोणाचं त्याच्यामध्ये समजा माहिती अधिकार कायद्याबद्दल नोट्स आहेत ते आपण त्याच्यात टाकतो आणि इतर पण टाकतात. आणि त्याच्यामुळं आमचे कर्मचारी त्या गटातून समृद्ध झालेत. आणि मी जे म्हटलो ना मला ज्ञान वाटायला आवडतं, तर त्याच्यातून मला पण समाधान मिळायला लागलं की आपलं काहीतरी आपण ज्ञान दुसऱ्याला, आणि आपण म्हणतो ना की बाकीच्या गोष्टी दिल्याने कमी होतात, ज्ञान दिल्याने वाढतं. मी पण समृद्ध होतोय आणि माझे कर्मचारी पण समृद्ध होत आहे. त्याबद्दल मला त्या ग्रुपचा आता अभिमान वाटतोय सर. अगदी जे जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजन. अगदी नावामध्येच एकनाथ सरांच्या नावामध्येच एकनाथ आहे. आणि एकनाथ बांगर साहेबांनी समाज माध्यमाच्या माध्यमातून अनेक जवळजवळ 500हून अधिक लोक त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला अटॅच आहेत आणि या माध्यमातून लोकांना ज्ञान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. विशेष म्हणजे सरकारी शासकीय जे GR असतील ते असतील, विद्यापीठाचे परिपत्रक असतील, यासारखी जिकरीची कामंसुद्धा सर अगदी मोबाईलवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून टाकतात. निश्चितपणे श्रोते हो, याचा निश्चितपणे आपण लाभ घ्यायचा आहे, आपण फायदा घ्यायचा आहे. आणि आपल्या देखील कार्यालयामध्ये अशा पद्धतीचं काम आपण चालू केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं त्यातनं एक आपलं आत्मिक समाधान देखील आपल्याला मिळत असतं. सर हे सगळं आपण केलेलं आहे, पण हे करत असताना काही आपल्याला नेमून दिलेल्या कामाच्या व्यतिरिक्त देखील आपण काही कामं करत असतात. काय सांगता येईल सर? सर यामध्ये आता आपण देताना सांगितलं की आता मला नेमून दिलेलं काम तर करायचंच आहे, परंतु BSc BEd असल्यामुळे आणि कामात बोलणं कमी आणि लिहिणं जास्त असतं. परंतु आपण शिक्षक वर्गीय असल्यामुळं आपल्याला सांगायला आवडतं. म्हणून सुरुवातीला 2003 मध्ये मी सेवेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेशोत्तर परीक्षा पास व्हावं लागतं आणि त्यामध्ये कार्यालयीन जे काही असतात नियम ते सर्व त्याच्यामध्ये तपासले जातात. आणि मग कर्मचारी नवीनच सेवेत आल्यानंतर त्यांच्या मनात भीती असते, कारण ती परीक्षा पास झाल्याशिवाय आपल्याला आपली सेवा
कन्फर्मेशन होत नाही, म्हणजे स्थायीकरण होत नाही, पदोन्नती मिळत नाही किंवा आपल्याला पुढे वाटचाल करण्यासाठी अडचणी ठरतात. त्यामुळे ती परीक्षा पास होणं तितकंच महत्त्वाचं आहे. शासनाचा याच्यामध्ये हेतू केवळ त्या कर्मचाऱ्याला पास करणे नसून त्याला त्या नियमांची, कायद्यांची, पुस्तकांची ओळख व्हावी यासाठी ती परीक्षा असते. तर ती परीक्षेचं खूपच टेन्शन घेतात. मला पण होतं तितकंच. परंतु सुरुवातीला मी पहिल्याच टप्प्यामध्ये परीक्षेच्या आधी एक 8-10 दिवस पुस्तकं जमा करून ती परीक्षा दिली. फारसा अभ्यास नव्हता झाला, परंतु थोडीशी तोंड ओळख पुस्तकाशी केली आणि मग पहिल्याच टप्प्यात मी 70% मार्क मिळून पास झालो. त्या इतका आनंद झाला, म्हणजे सेवेत आल्यापेक्षा तो आनंद जास्त होता. आणि मग मला असं वाटायला लागलं की हे जर इतकं सोपं आहे, म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स नसल्यामुळेच लोक घाबरून जातात, तर मग हे लोकांना का सांगू नये हे सोपं आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा परीक्षा सुरू यायच्या, पोस्ट रिक्रुटमेंट वर्षातून एकदा असती विद्यापीठाची, तर मग अर्ज करायचे. मग त्यावेळेस मी स्वतः नोटीस लावली. त्यावेळेस मी कार्यालय प्रमुखाला विचारलं की मला असं वाटतंय की मी हे जे 6 पेपर आहेत, त्या 6 पेपरचे 6 दिवस एक कार्यालयीन वेळेनंतर 5:15ला ऑफिस संपायचं, मग 5:30 ते 7:30पर्यंत मी घेतो. फक्त मला डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लेक्चर हॉल उपलब्ध करून देण्याची मी विनंती केली. तर त्यावेळेस जे संविधान अधिष्ठाता होते डॉक्टर हरिभाऊ मोरे सर, त्यावेळेस ते म्हटले, अरे चांगलं काम करतोयस तू, आणि काही पैसे घेणार आहे का लोकांकडून? म्हटलं नाही सर, मग ते तसं असेल तर नको. म्हणून मी म्हटलं निःशुल्क घेणार आहे, फक्त मला हे किती सोपी परीक्षा असते आणि त्याचं थोडंसं तांत्रिक आडाखे त्यांना सांगायचे. आणि म्हणून मी तेव्हापासून पहिल्या बॅचला सर 60 विद्यार्थी होते. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा प्राध्यापक, कर्मचारी सर्व होते. म्हणजे सुरुवातीला त्यांना पाहिल्यानंतर मला वाटलं की आपण यांना सांगणं कितपत योग्य आहे, परंतु सांगण्याची पद्धत आणि त्यांना ती आवडली आणि मग ते पण विद्यार्थ्यासारखेच वागले. आणि मग मी 6 दिवस ते घेतलं विषयांची. आणि त्यावेळेस पूर्वीचे जे निकाल होते ते 40-50% लागायचे, त्यावेळेस 70%च्या वर निकाल लागला. आणि याचा फायदा त्या कर्मचाऱ्यांना झाला. मग तिथून पुढं तुमच्यासारखे प्राध्यापक सुद्धा मला सर म्हणायचे आणि तुमच्यामुळेच परीक्षा पास झालो. आणि मग मला एक अभिमान वाटायचा. बघा, पैशाचा अभिमान जास्त दिवस टिकत नाही. तुम्ही मला 1000 रुपये दिले तर ते एक 10 दिवसात खर्च होतील, ते काही आनंद टिकणार नाही. पण तुम्ही 2-3 वेळा मला म्हणणारच की हे तुमच्यामुळे झालं, तर तो आनंद खूप महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे मी ते 5 वर्ष घेतलं, म्हणजे इथं मध्यवर्ती कॅम्पसमध्ये राहत होतो तोपर्यंत. आणि नंतर जेव्हा मी श्रीरामपूरला राहायला गेलो, त्याच्यानंतर सुद्धा मी झूम मीटिंगद्वारे 2 वर्ष घेतलं. आणि आता कामाच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळं तेवढं घेता येणं शक्य नसलं तरी कर्मचाऱ्यांना मी ह्या ग्रुपच्या माध्यमातून आता मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्यातून मला खूप आनंद मिळतो. निश्चितच श्रोतेहो, सेवा प्रवेशोत्तर परीक्षा हा अतिशय महत्त्वाचा आणि अगदी कळीचा मुद्दा प्रत्येकाच्या दृष्टीनं सरकारी नोकरीमध्ये काम करत असताना हा असतो. आणि एक BSc BEdचा अनुभव कसा असतो, BSc BEd क्वालिफिकेशन असणारे जर आपल्या या मिनिस्टर स्टाफमधून जर असतील, सहाय्यक कुलसचिव सारखे असे असतील, तर कितीतरी नवीन झालेल्या रिक्रुटमेंट झालेल्या लोकांसाठी हे दीपस्तंभासारखं मार्गदर्शक म्हणून हे राहू शकतात. सर, आजचा आपल्या विषयातला जो शेवटचा भाग आहे ते निष्ठा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर कार्यालयीन कामातील निष्ठा याबद्दल काय सांगता येईल? सर, निष्ठा या कामावर ठेवली, मला असं म्हणायचं आहे त्याच्यामधून की आपण समाजामध्ये बघतो की इतर लोक शासकीय कामाचा पगार मिळत असतानासुद्धा त्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात. म्हणजे ते जर झाल्या पूर्ण तरच ते कामं करतात. परंतु आपल्यामध्ये आपल्या विद्यापीठाची संस्कृती अतिशय चांगली आहे. या ठिकाणी इतर कोणत्याही प्रकारचे आपल्याला लालसा नाही आणि आपण आपले सर्व कर्मचारी अतिशय नेमून दिलेलं काम प्रामाणिकपणे करतात. आणि एखादं काम नेमून दिलेलं काम कोणत्याही प्रलोभनाशिवाय करणे आणि आपल्या संस्थेचं त्याच्यामध्ये कसं नाव होईल हा हेतू बाळगून करणे आणि आपल्या कामातून इतरांना, विद्यार्थी, आता आपले विद्यार्थी आहे होईल याप्रमाणे कायम मनात भाव म्हणजेच आपली कामाप्रती निष्ठा असणे असं माझं मत आहे. आणि ही निष्ठा आपण कामात ठेवू शकतो, आपल्या वागणुकीत ठेवू शकतो, याला आपण निष्ठा म्हणू शकतो. अगदी. पण एक शासकीय कार्यालय बघितलं की शासकीय कामामध्ये काम करत असताना बऱ्याच ठिकाणी अडवणूक केली जाते, हा सुद्धा आपल्यावरती नेहमी कर्मचाऱ्यांच्यावरती किंवा ह्याच्यावरती आढळतो. ह्याच्याबाबत कशा पद्धतीनं त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीनं आपण सांगणं गरजेचं आहे? कसं असतं सर, काम करताना एक दुसरा पण अनुभव असतो की समोरच्या व्यक्तीच्या ज्या अपेक्षा असतात की माझं हे काम
लगेच व्हायला पाहिजे एका दिवसात. परंतु आपली कामाची एक पद्धत असते की आपण ते सुरुवातीला लिपिक कर्मचारी त्याच्यावर नोटिंग करतात, त्यांचे कार्यालय अधीक्षक असतात, सहाय्यक कुलसचिव असतात आणि अंतिम अधिकारी ते मान्यता देणारे अधिकारी असतात, नियंत्रण अधिकारी. तर हे अधिकारी कुठं मिटिंगमध्ये असतात, कुठं दौऱ्यावर असतात, तर ह्या अडचणी ते समजून घेत नसतात. आणि मग जर एखादं काम आपल्याला माहिती आहे 2 तासाचं आहे, परंतु ह्या सिस्टीममुळं थोडंसं त्याला आजचं उद्यावर जाऊ शकतं आणि म्हणून लोकांमध्ये असं वाटतं की माझी अडवणूक झाली. परंतु अडवणूक करण्याचा उद्देश नसतो, उलट आपले कर्मचारी त्याच्यातून मार्ग काढतात. मी जे उदाहरण सांगितलं त्या पद्धतीने. आता हे जे आपल्याला येतात अनुभव ते काही बाहेरच्या क्षेत्रातले असू शकतील, परंतु आपल्यामध्ये खूप सकारात्मक प्रवृत्ती आहे. सर, आज आपण पाहतोय विद्यापीठामध्ये जवळजवळ 50 ते 60% पदं रिक्त आहेत आणि आपलं काम दिवसेंदिवस वाढलेलं आहे. पूर्वी आपल्या अंतर्गत फक्त शासकीय 5 महाविद्यालय होती, आता 16 शासकीय महाविद्यालय आहेत. त्यांची संख्या पण वाढलेली, इनटेक कॅपॅसिटी, आणि कमीत कमी शिक्षक, कमीत कमी कर्मचारी हे काम करतायत. त्यांच्यावर कामाचा लोड आहे. एका अधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्यांकडे 2 ते 3 चार्ज आहेत. तरी पण आपण हे चांगल्या प्रकारे करतोय आणि याच्या मागे सर्वांचा हेतू एकच आहे की आपलं विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, ज्या थोर महात्म्याच्या नावाने उभे, महात्मा ज्योतिबा फुले, त्यांचा आदर्श ठेवून आणि त्यांच्या या विद्यापीठास, या नावास कुठेही कोणत्याही प्रकारे खालचा दर्जा येणार नाही असं विचार करून उच्च लेवलला जाण्यासाठी सर्वच प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्याकडे तरी असं काही अडवणुकीची धोरण नाही असं मी ठामपणे सांगू शकतो. अगदी सर, आपण म्हटलात की आपल्याला नेहमी आपल्या कामामध्ये निष्ठा असली पाहिजे, आपलं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे, कार्यामध्ये सकारात्मकता ठेवणं गरजेचं आहे. पण आज जर सर्वत्र बघितलं तर आपण म्हटल्या पद्धतीनं 50 ते 60% जागा रिक्त आहेत, कामाचा व्याप खूप वाढलेला आहे. याच्यामध्ये स्वतःचं स्वास्थ्यसुद्धा ठेवणं गरजेचं आहे, स्वतः आनंदी राहणं गरजेचं आहे, आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील सांभाळणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यांची सांगड कशी घालावी, काय सांगता येईल? सर, आनंदी राहणं हे आपल्याच हातात आहे. कारण आनंद निर्मात्याने आपल्याला भरपूर दिलेला आहे, तो आपण घ्यायचा का नाही, तो आणि योग्य तो कुठं व्यक्त करायचा ते आपल्याला कळलं पाहिजे. शक्यतो आपण कार्यालयीन काम करत असताना जे आनंदी वातावरण ठेवता येईल, कारण आपण आयुष्यातले दर दिवस 8 तास, म्हणजे मी गणित करल, जवळपास 30 वर्ष जर सेवा झाली तर 1,00,000 तास आपण आपले कार्यालयात घालवत असतो. मग जर तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, आनंदी राहायचं असेल, तर हे जे तुम्ही कार्यालयीन काम घालवता ते आनंदी कसे जातील, त्यासाठी तुम्ही एकमेकांना सांभाळून राहा, दुसऱ्याला रिस्पेक्ट द्या, दुसऱ्याविषयी चांगलं बोला. कारण चांगलं बोललं 2 शब्द तर दुसरा आपल्याला नक्कीच चांगलं बोलतो. आणि इतरांच्या गाठीभेटी घ्या. तुमच्या कार्यालयात काम करत असताना आसपासचे जे कार्यालय तिथं जाऊन या, त्याची विचारपूस करा कमी जास्त, किंवा आपले जे काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रम, लग्न, वाढदिवस याला सहभागी व्हा, जेणेकरून आत्मीयता वाढते कर्मचाऱ्यांमध्ये. आणि मग ऑफिसचं काम केलं आणि घरी जाताना तुमच्या डोक्यात काहीच तणाव राहणार नाही. मग घरी गेल्यावर तुम्ही घरच्याप्रमाणे वागा, घरच्यांना वेळ द्या. यामध्ये एक उदाहरण असं सांगाल सर विनोदाने, की एक अधिकारी होते, ते कार्यालयात आले की दिवसभर कर्मचाऱ्यावर रागवायचे, प्रत्येक गोष्टीला ते रागवूनच बोलत होते. म्हणजे त्यांना कदाचित त्यांची ते क्षमताच नसेल की ते शांतपणे बोलू शकतील, परंतु कर्मचाऱ्यांना वारंवार रागवल्यामुळं त्या कर्मचाऱ्यांना सवय लागून गेली, त्यांना काही परिणाम होत नव्हता. हे रागवतात ना, मग ते त्यांचं काम स्पीडनी करण्यापेक्षा अजून हळू व्हायचं. कारण शेवटी कसं असतं, तुम्ही वातावरण कसं देता कर्मचाऱ्यांना, तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलले, समोरच्याला रिस्पेक्ट दिला, हे काम अधिक वेगाने होतं. परंतु त्याला तुम्ही दडपशाही केली, त्याची अडवणूक केली, त्याला सारखे तुम्ही टोमणे दिले, तर ते काम करण्याची क्षमता त्याची कमी होती, नैसर्गिक क्षमता कमी होती. म्हणून तुम्हाला अजून ओरडावं लागतं त्याच्यावर. म्हणजे असं होतं. मग दिवसभरात ताणतणाव निर्माण होतो. हा ताणतणाव घेऊन कार्यालय संपलं की तो अधिकारी घरी जायचा, हा ताण घरी काढायचा बायकोवर. मुलं वगैरे काही मागितलं, मला पप्पा हे गावातून वस्तू आणायची, हे दमून जायचे कार्यालयातच. आणि मग घरी त्यांचं किरकिर व्हायची मुलांबरोबर, पत्नीबरोबर, आणि ती किरकिर परत दुसऱ्या दिवशी रिफ्लेक्ट ऑफिसमध्ये व्हायची. म्हणून मी ह्या ठिकाणी असं सांगू शकेल की जिथल्या तिथं सोडून जा, कार्यालयीन वेळेत कार्यालयीन काम करा. जे काही झालं असेल ते संध्याकाळी एखाद्या कर्मचाऱ्याला बोलले असेल तर त्याच्या पाठीवर हात ठेवा, काय नाही कार्यालयीन निमित्त होतं, कसं काय आता तुला आहे ना जाण्याची व्यवस्था वगैरे. म्हणजे ते फॉर्मॅटिंग करा, कॉम्प्युटर जसं फॉर्मॅटिंग करतो तसं मेंदूचं. घरी जाताना अतिशय चांगल्या मनाने जा आणि घरी गेल्यानंतर घरचे व्हा. मग घरी काय ऑफिसचा विषय काढायची गरज नाही, याला हे म्हणलो त्याला ते म्हणलो. मग ह्या ठिकाणी बॅलन्स तुम्हाला जीवन जगता आलं
तर तुम्ही आनंदी राहू शकता. सर, सगळं हे करत असताना, आज कार्यालयांचं सांभाळत असताना, आपलंसुद्धा सकारात्मक भावनेनं काम करत असताना, काही ठिकाणी आता RTI सारखा सुद्धा कायदा घातलेला आहे, घातलेला आहे. त्या दृष्टीनं सुद्धा अनेक कर्मचाऱ्यांना कधी कधी मानसिक त्रास होतो, कधी माहिती वेळ द्यावा लागतो. तर या दृष्टीनं सर आपण काय सांगू शकाल? खरं आहे सर, शासन ज्यावेळेस काही योजना बनवतं त्यावेळेस कर्मचाऱ्यांना असं वाटतं सुरुवातीला की हे पहिलंच काम आपलं जास्त आणि अजून शासनाने हे काम वाढवलं. ह्या जनमाहिती अधिकार कायदा जो 2005 पासून महाराष्ट्रात लागू झाला त्यावेळेस सर्वच कर्मचाऱ्यांची हीच धारणा होती, हे काय घरचं झालं थोडं व्यायाने धाडलं घोडं असं जे म्हणतात तसं आपल्याला अजून काम शासनाने दिलं आहे का, कर्मचारी वर्ग वाढवून शासनाने दिलं आहे का अजून काही ग्रँट्स त्यासाठी, आणि कामं करा म्हणतात निसता, अशी धारणा सुरुवातीला होती. परंतु कसं आहे, शासन जे नियम वगैरे कायदे आणतं ते जनतेच्या कल्याणासाठी आणतं, आणि जनता म्हणजे आपण पण आहे ना. कधी कधी आपल्याला आपण त्या साईडमध्ये बघत नाही समोरच्यात, कधी कधी आपल्याला पण वेळ येऊ शकते, आपलं पण काही अडवणूक होऊ शकते. तर त्यावेळेस काय करायचं आहे, आपण असं समजायचं आहे की जसे जनमाहिती अधिकार जो कायदा आलेला आहे त्याचा त्या समोरच्या व्यक्तीला जेवढा उपयोग आहे तेवढा आपल्याला पण उपयोग आहे. एक उदाहरण असं झालं की एका कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीच RTI टाकलं कार्यालयाला, त्याच कार्यालयात. तर ते माहिती दिली नाही, त्याचं अपील झालं. अपील अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर ते म्हणे, अधिकारी म्हटला आपलाच कर्मचारी, याला काय माहिती द्यायची, हा कर्मचारी. मग त्या अपील अधिकाऱ्याने असा निवाडा दिला की हा कर्मचारी नंतर आहे, आधी तो भारताचा नागरिक आहे आणि भारताच्या नागरिकाला हा जनमाहिती अधिकार कायदा वापरण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळं हा विचार करून तो जरी कर्मचारी असला तर तो भारताचा नागरिक असल्यामुळे त्याला माहिती निशुल्क द्या. म्हणजे हे तत्त्व आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग सर याच्यामध्ये अडचणी येत होत्या सुरुवातीला की कायदा अतिशय म्हणजे त्याचं रूपच जास्त दाखवलं होतं उग्र, पण तसं काही नाही. आपण जर जाणून घेतलं तर याच्यामध्ये असं काही भिण्याचं कारण नाही आहे. सुरुवातीला लोक घाबरायचे, वाचन नव्हतं किंवा इकडं तिकडं कोणाला विचारावं तर त्याच्याकडून पण सोर्स नसायचा. मग प्रशासन कार्यालयामध्ये काम करत असताना मला एक अनुभव असा आला की एका अपिलार्थीचं द्वितीय अपील होतं नाशिकला, आणि सर्वच वातावरण अतिशय तंग होतं की आता द्वितीय अपील काय होतं काय नाही. आणि आम्ही गेलो, ते अपील व्यवस्थित झालं. अपील अधिकाऱ्यांनी शांतपणे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि योग्य तो निर्णय दिला सर. परंतु परत येताना मी एक चॅलेंज स्वीकारलं. मी माझ्या साहेबांना म्हटलो, सर आपल्या मनात जाताना खूपच भीती होती आणि अशीच भीती मला वाटतं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असते. तर मग मला मी आता फक्त 7 दिवसाचा वेळ द्या मला, मी याच्यावर अतिशय इत्यंभूत अभ्यास करून याचं सर्व तुम्हाला इतिवृत्त देतो. मग मी काय केलं, ते सगळे कायदे नियम वाचले, पुस्तक वाचलं यशदाचं आपलं नाही का पुणे, तर त्यांचं पुस्तक पूर्ण वाचलं आणि त्याच्यातून काही नोट्स काढल्या, जवळपास टाईप करून घेतल्या, 7 पानाच्या नोट्स काढल्या, साहेबांना दाखवल्या. अरे ते म्हणे हे खूपच चांगलं काम केलं, त्यांनी शाबासकी दिली. आणि मग त्या नोट्स मी सर्व कार्यालयाला ईमेलद्वारे, व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे किंवा पेनड्राईव्हमध्ये दिल्या. आणि तिथून पुढं मग बाकीच्यांना माहीत झालं की यांना बऱ्यापैकी याच्यातली माहिती आहे. मग आता तिथून पुढं मला बऱ्याच कार्यालयातून जर समजा असे काही जनमाहिती अधिकारी प्राप्त झाले तर ह्याचा कसा निपटारा करायचा, याला कसं उत्तर द्यायचं, त्याविषयी ज्या काही शंका असतील त्याच्यामध्ये मी त्यांना मार्गदर्शन करतो. जनरली माहिती नाकारणे हा आपला हेतू कधीच नसतो. आपल्याला जी माहिती जमा करून द्यायची असते याच्यामध्ये थोडेसे अडचणी असतात, तर त्या कायद्यानुसार आपल्याला 2-3 मार्ग आहेत. थोडक्यात माहिती असेल तर आपण ती उपलब्ध करून देऊ शकतो. आपलं मनुष्यबळ कमी आहे, आपल्या साधनसामग्री झेरॉक्स मशीन वगैरे स्टेशनरी याची जर मर्यादा पडत असेल, माहिती जास्त असेल तर आपण त्या सन्माननीय अर्जदारास त्यांना परीक्षणासाठी माहिती पाहण्यासाठी सुद्धा बोलू शकतो किंवा त्याला समक्ष भेटून तुला नेमकी कोणती स्पेसिफिक माहिती हवी आहे ते विचारू शकतो. म्हणजे समोरच्याला आपण जर चांगली वागणूक दिली तर तो सुद्धा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हे आपले काही विरोधक नसून यांना द्यायची ही माहिती, परंतु यांच्याही बी अडचणी आहेत हे कळतं आणि मग थोडंसं कुठंतरी तडजोड होऊन आपलं काम सोपं होऊन जातं. त्यासाठी मग मी आपल्या ग्रुपमार्फतसुद्धा कोणतेही शासन निर्णय निघले किंवा कोणाचे प्रश्न पण असतात त्याच्यात, त्या प्रश्नाला आपण वेळोवेळी उत्तर देतो. ज्या गोष्टी मला माहीत नसतात ते माझे 500 कर्मचारी आहेत आणि आज रोजी माझं तरी नॉलेज कमी आहे सर, पण आता जी नवीन पिढी आहे टेक्नॉलॉजीमध्ये तर इतके फास्ट आहे
कारण आता जे नवीन कर्मचारी आता आलेले आहेत त्यांचं तंत्रज्ञान खूप चांगलं आहे, त्यामुळं ते सुद्धा मला काही गोष्टीत हे कसं करता येईल सोप्या पद्धतीने त्यासाठी मार्गदर्शन करतात. अगदी. सर, एखाद्या गोष्टीविषयी मार्गदर्शन करणं हे अत्यंत सोपं असतं, सांगणं सोपं असतं, पण ॲक्च्युली आपल्या जीवनामध्ये स्वतः अवलंब करणं किंवा आत्मसात करणं हे अतिशय कठीण बाब असते. लोकांना वाटत असतं की आपण सर्वांना सांगत असतो, मार्गदर्शन करत असतो, पण स्वतःची सुरुवात इतकं सगळं तुम्ही करत असताना कार्यालयीन व्यवस्थापन असेल, सचोटी असेल, निष्ठा असेल, काम इतकं असेल कार्यालयाचं काम, आणि त्याबरोबर आनंदी जीवन जगणं ही फार मोठी कसोटी असतं. हे सगळं करण्यासाठी खूप मोठी ऊर्जा लागत असते, सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे असणं गरजेचं असतं. हे नेमकं आपण कसं करता येईल, एवढं करण्यासाठी आपल्याला कुठून ऊर्जा मिळते, काय सांगता येईल? सर, एक तर माझं असं मत आहे की सकाळी सकाळी आपली वेळेची सुरुवात कशी होती याच्यावर आपले जीवनभराचं किंवा दिवसभराचं कामकाज अवलंबून असतं. तर मी सकाळी 5:45ला उठतो आणि त्यानंतर थोडंसं आवरल्यानंतर 6 ते 7 श्रामपूरमध्ये जलतरण तलाव आहे, त्या ठिकाणी पोहायला म्हणजे लोक सांगतात की दिवस हे कसं काय तुम्ही पोहायला जातो, परंतु उडी मारेपर्यंतच थंडी वाजते. आणि त्यानंतर आमचा ग्रुप आहे, स्विमिंग ग्रुप, 5-10 लोक आहेत त्याबरोबर, आणि आम्ही तिथं पोहतो पाऊण तास. त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या स्पर्धा पण घेतो आम्ही पोहण्याच्या, कोण फास्ट पोहतो वगैरे. याच्यातून मग सर चांगला व्यायाम होतो. मला बरेचसे लोक सांगतात, माझा जास्त अभ्यास नाही त्याच्यातला, परंतु पोहण्याने सर्वांगीण व्यायाम होतो असं मला बऱ्याच लोकांनी सांगितलं. त्यामुळं मला पण वाटलं की आता आपल्याला बाकीचा तर वेळ नाही, परंतु सकाळचा तेवढा वेळ आपण पोहण्यामध्ये खर्च करतो तर तो आपल्याला दिवसभर ऊर्जा देतो. एखाद्या वेळेस जर कंटाळा आला सर आणि नाही गेलो तर असं काहीतरी चुकल्यासारखं होतं, म्हणून तो आता एक छंदच तयार झालेला आहे. त्यानंतर सर कार्यालयीन काम करत असताना मला जर थोडासा वेळ भेटला तर मी वाचन करतो. वाचल्यामुळं म्हणजे आपल्याला ज्ञान मिळतं, आणि मेंदूचं असं आहे सर, मेंदूला जेवढं ज्ञान मिळेल तेवढं मेंदूला ऊर्जा मिळते. कारण काय आहे की आयडल राहिल्याने तो स्लीप मोडमध्ये जातो. त्यामुळं आपण मेंदूला ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी, कारण आपण पाहतो की जर अभ्यासाची सवय गेली तर पुन्हा अभ्यास करता येत नाही, परंतु आपण नेहमी वाचन करत राहिलो तर आपल्याला वाचनाची सवय राहते आणि मग आपण ते समृद्ध होतो. फारसं वाचन जरी नसलं तरी जेवढं मला शक्य होईल तेवढं मी वाचन करतो. आणि घरी गेल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी मग जे यशस्वी व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल काही व्याख्यानं असतात, यूट्यूबवर काही व्हिडिओ असतात, तर ते मी ऐकतो, जेणेकरून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि अजून एक सर मला सांगायला आवडेल आपल्याला की आता आपल्या शासन नियमानुसार आपण महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो. तर आपण आता प्रशासकीय कार्यालयासमोर त्या दिवशी सकाळी 10 वाजता 10:30 वाजता सर्व जमतो आणि त्या ठिकाणी मूर्तीस पुष्पहार घालून त्याबद्दल आपल्याला तिथं 2 शब्द बोलण्याची संधी असते. तर बऱ्याच वेळा आता ही जबाबदारी माझ्याकडेच येते, कारण कुलसचिव असो किंवा अधिष्ठाता असो आणि कर्मचारी यांना थोडं माहीत झालेलं आहे की आता यांना माहीत असतं, म्हणून मला ती जबाबदारी असल्यामुळं मला ते 2-4 दिवस आधी वाचन सुरू करावंच लागतं. आणि मग 5 मिनटात त्या टोटल महापुरुषाचा आलेख तिथं त्या ठिकाणी मांडावा लागतो, आणि तो पण मला एक आनंददायी क्षण आहे. आणि म्हणून त्याच्यातून सुद्धा एक ऊर्जा मिळते, कारण आज रोजी आपल्यापासून कोणतरी ऐकतं आहे हे पण एक सन्मानाची गोष्ट आहे. आपल्यापासून जर लोक दूर पळायला गेले तर मग वाईट आहे, परंतु आपल्या जवळ येत आहेत त्याच्यातून ह्या गोष्टीतून ऊर्जा मिळते, आणि म्हणून कामाविषयी सुद्धा आवड निर्माण होते आणि ऊर्जा पातळी माझी टिकून राहते. अगदीच, निश्चितपणे सर्व कर्मचारी बंधूंनी हा घेण्यासारखा गुण आहे. बऱ्याच वेळापासून आपण याच्याविषयी मार्गदर्शन करत आहात. तर शेवटी जाता जाता सर्व कर्मचारी आपल्याला 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून अनेक शासकीय कार्यालयातले कर्मचारी असतील, श्रोतेवर्ग असतील, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये काम करत असतील किंवा ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा आपल्याला ऐकत असतील, तर या सर्वांच्यासाठी जाता जाता आपला काय सल्ला राहील? सर, मी हे सांगू शकेल की आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे ते खूप आनंदाने व्यक्त करा. आपण कार्यालयीन वेळेमध्ये खूप सकारात्मकतेने जशी आपण चर्चा केली त्याचा अवलंब करा, आणि आपल्याला कमी समजू नका कोणत्याही प्रकरणी. आपल्याला दिलेल्या कामात आपण खूप जबाबदार व्यक्ती आहोत. आपण जर मत मांडलं एखाद्या नस्तीवर तर ते अभ्यासपूर्ण असायला पाहिजे. आपण केवळ समोरच्याला निर्णय घ्यायला सांगितलं आणि आपण त्याला चांगल्या प्रकारे माहितीच दिली नाही नियमाची, तर समोरच्याला पण अडचण येते. त्यामुळं आपलं काम करत असताना कायदेशीर तरतुदी, त्या नस्तीला सर्व नियम जोडून आपली असं भूमिका पाहिजे की जवळपास ते मत अधिकाऱ्याला तयारच करून द्यायचं. हां, ठीक आहे, आपण आपलं मत अगदी फायनल देऊ शकत नाही, परंतु समोरच्या आपल्या अधिकाऱ्याला मत तयार करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी आपल्या या ज्ञानाचा उपयोग कसा होईल, आणि मग आपलं
जे दैनंदिन काम आहे ते वेळच्या वेळी करा, म्हणजे आपल्याला ताणतणाव निर्माण होत नाही, कारण ताणतणावामुळेच बरेचसे आजार होतात असं माझं मत आहे. त्याच दिवशी आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, अपवाद असेल तर दुसऱ्याकडून माहिती घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा नुसतं कार्यालयीन पत्रव्यवहार नका करू. स्वतः आता मोबाईल आहेत, हे आहे, तर आपण त्यांच्याशी संपर्क करा. कारण रिमाइंडर पत्र लिहायला 1 तास जातो, परंतु 10 लोकांना रिमाइंड करायला 10च मिनटं लागतात. आणि ते संदेश ताबडतोब मिळाल्यामुळं समोरच्या व्यक्तीसुद्धा लवकर रिप्लाय देतो. त्यामुळं आजचा जो तंत्रज्ञानाचा जमाना आहे त्याच्यामध्ये आता जुनी पद्धत थोडीशी मागे ठेवा आणि वेळच्या वेळी काम केलं आणि सकारात्मक पद्धतीने वागलो, आपल्या कार्यावर निष्ठा ठेवली आणि सर्वोच्च ध्येय आपलं हेच असावं की आपली जी कामधेनू आहे त्याचा कसं जगात लौकिक वाढेल, आज आपलं विद्यापीठ भारतात जगात कसं उच्च स्तरावर जाईल याचा कायमस्वरूपी विचार करा. आणि विद्यापीठ आहे म्हणून आपण आहोत याचं भान कायम ठेवा, मग तुम्हाला काही कमी पडणार नाही. याच सदिच्छेसह मी माझे मनोगत पूर्ण करतो सर. अगदी श्रोते हो, नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, सकारात्मक राहा आपल्या कामामध्ये. आणि अगदी याच दृष्टीनं आज आपला विषय होता कार्यालयीन व्यवस्थापन, वेळेचं नियोजन आणि निष्ठा. आणि याबाबत इत्थंभूत अशी सर्व माहिती श्री एकनाथ बांगर, सहाय्यक कुलसचिव, अधिष्ठाता कृषी तथा संचालक शिक्षण कार्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून आपण जाणून घेतलेले आहे. सर, आपण या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत छान पद्धतीची माहिती आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना अवगत करून दिली. त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. आणि आपले 90.8 फुले कृषी वाहिनी याचे कार्यक्रम अतिशय जनमानसात सगळीकडे पोहोचो याच शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आपण मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. अगदी श्रोते हो, या व्यतिरिक्तही आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण श्री एकनाथ बांगर सर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. त्यासाठी मी त्यांचा संपर्क क्रमांक देतो आहे 9404 95 72 33. पुन्हा एकदा मी त्यांचा नंबर सांगतो 9404 95 7233. तर आपण निश्चितपणे श्री एकनाथ बांगर सर, सहाय्यक कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि कार्यालयांच्या संदर्भात, कार्यालयीन मॅनेजमेंटच्या संदर्भात आपल्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधून त्याचं निराकरण करून घ्यायचं आहे. तर श्रोते हो, इथंच आपण थांबूया. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.